स्वीकारलेली अशी मी पहिल्या अध्यक्षीय स्थानास माझी पूर्णपणे अनुमती आहे. गुरु शिष्य हे नातं रक्तापेक्षाही घट्ट आणि पवित्र असतं. आजच्या या व्यास पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी उपस्थित सर्व गुरूंचे आणि शिष्यांचे मनपूर्वक स्वागत करते. त्याचबरोबर मी माझ्या वर्गमैत्रिणींना निमंत्रित करेन की त्यांनी आमची गुरुदक्षिणा समजून
महर्षी वेदव्यास यांनी महाभारत ह्यासारखे महान ग्रंथ लिहिले आणि वेदांचे विभाजन केले. गुरु हा तोच असतो जो फक्त शिक्षक पुस्तकातले धडे शिकवत नाही, जो असतो जो आपल्याला जगण्याची रीत शिकवतो, जो आपल्याला चांगले संस्कार देतो, अन्यायाला धैर्याने समोर जाण्याची शिकवण देतो. माझ्यासाठी माझे पहिले गुरु म्हणजे माझे आई वडील. त्यांनी मला चांगले संस्कार दिले. त्यानंतर मी शाळेत गेले. शाळेत मला आमच्या शिक्षकांनी चांगले ज्ञान दिले. प्रामाणिकपणाने कसे वागायचे, कर्तव्याची जबाबदारी कशी ठेवायची हे शिकवले. आज आपण सर्वजण गुरुपौर्णिमा साजरा करण्यासाठी एकत्रित आलो आणि शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केले. याबद्दल मी धन्यवाद करते आणि आज मला इथे उभे राहून बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी 9वी विद्यार्थिनींचे आभार मानते. धन्यवाद. गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता झाला. गुरु विनासूने सारे विश्व हे सकाल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. संगतीन ओलांडला अवघड घाट. संगतीन ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट. सुख दुःख एकमेका वाटला वाटला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. सोबतीन तुझ्या आलं जगण्याचं भान. अचूक पटल माझ्या आयुष्याचं दान. सोबतीन तुझ्या आलं जगण्याचं भान. अचूक पटल माझ्या आयुष्याचं दान. तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं. मिळाली उभारी बळ हत्तीच लाभलं. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता चाल. गुरु विनासूने सारे विश्व हे सकाल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला
समर्थांच्या विचारांनी शिवबा घडले महान, समर्थांच्या विचारांनी शिवबा घडले महान. गुरु शिष्याच्या या नात्याला माझे कोटी कोटी प्रणाम. गुरु शिष्याच्या या नात्याला माझे कोटी कोटी प्रणाम. आज मी तुम्हाला समर्थ रामदास यांची झोळी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य याबद्दल कथा सांगत आहे. तुमचे आमचे सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते समर्थ रामदास स्वामी. ते जंगलात राहायचे, झोळी घेऊन भिक्षा मागायचे. छत्रपती शिवाजी महाराज एकदा त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले, गुरुजी, मी तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायला आलो. स्वामी म्हणाले, तू मला गुरुदक्षिणा द्यायला आलायस ना, मग तुझे मला स्वराज्य दे. हे सर्व ऐकून सर्व मावळे आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणाले, हे स्वराज्य मावळ्यांचं आहे, ते कोणी घेऊ शकत नाही. पण आपल्या शिवाजी महाराजांनी कोणत्याही क्षणाचा विचार न करता कागद काढला, त्या कागदावर लिहिलं, हे स्वराज्य आता सर्व सोपवलं आणि त्यांच्या नावावर केलं. आणि मग ते म्हणाले, हे स्वराज्य आता माझं झालं. भगवा झेंडा माझा आहे, तलवार तुझ्या हातात राहू. त्या दिवसापासून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी झेंड्याचा रंग भगवा असा ठेवला. त्यापासून आपण सर्वजण त्या झेंड्याला भगवा असं उच्चारतो. या कथेतून आपल्याला एकच कळतं की गुरु शिष्यासाठी काहीही, शिष्य गुरुसाठी काहीही करू शकतो, अक्षरशः आकाश पातळीही करू शकतो. गुरुने दिलेली जबाबदारी हीच खरी आपल्याला गुरुदक्षिणा असते. विदेशात जातो आपण नोकरीसाठी, पण नाव होतं गुरूंमुळे. विदेशात जातो आपण नोकरीसाठी, पण नाव होतं गुरूंमुळे. AI आला, ChatGPT आला, AI आला, ChatGPT आला, पण गुरूंची जागा कधी घेऊ शकला नाही. AI आला, ChatGPT आला, पण गुरूंची जागा कधी घेऊ शकला नाही. AI, ChatGPT, YouTube, Google, Gemini हे आपल्याला एका सेकंदात उत्तरं देतात, पण AI आपल्याला माणुसकी, संघर्षाविरुद्ध लढावं कसं, अन्यायाविरुद्ध वादळासमोर उभं राहावं कसं हे शिकवत नाही, ते आपल्याला गुरु शिकवतो. आजच्या स्थितीत गुरूंचे महत्त्व राहिलंच नाही. आजच्या युगात गुरूंना महत्त्व दिलं जाते. कदाचित पुढच्या येणाऱ्या युगात गुरूंना महत्त्व नसेल. आता गुरु म्हणजे शिक्षक ना, मग आता आपल्याला येऊन शिक्षक शिकवतात, कदाचित पुढच्या येणाऱ्या युगात येऊन आपल्याला यंत्र शिकवतील. म्हणून गुरूंचा आदर करा, त्यांना सन्मान द्या. माझ्या आयुष्यात असे 6 गुरु महत्त्वाचे आहेत. त्यातील एक म्हणजे माझी आई. कुशीत घेऊन बोबडे पोळ शिकवले, पडता पडता धीराने सावरले. कुशीत घेऊन बोबडे पोळ शिकवले, पडता पडता धीराने सावरले. संस्कारांची पहिली शाळा म्हणजे माझी आई. संस्कारांची पहिली शाळा म्हणजे माझी आई. तिच्या पुढे नतमस्तक माझे पाय. तिच्या पुढे नतमस्तक माझे पाय. माझे दुसरे गुरु म्हणजे माझे वडील. कष्ट करून स्वप्नांना पंख दिले, कष्ट करून स्वप्नांना पंख दिले. बोट धरून चालायला शिकवले ज्यांनी, ते वडीलच माझे खरे मार्गदर्शक जनी. ते वडीलच खरे माझे मार्गदर्शक जनी. माझे तिसरे गुरु म्हणजे माझे शिक्षक. फळ्यावरच्या अक्षरातून जग दाखवले, फळ्यावरच्या अक्षरातून जग दाखवले, फळ्यावरच्या अक्षरातून जग दाखवले. पुस्तकांपलीकडचे धडे गिरवले, पुस्तकांपलीकडचे धडे गिरवले. शिक्षकांमुळेच माझ्या आयुष्याचे सोने झाले, शिक्षकांमुळेच माझ्या आयुष्याचे सोने झाले. माझा चौथा गुरु म्हणजे माझा भाऊ. मोठ्या भावाच्या सावलीत लहानपण गेले, मोठ्या भावाच्या सावलीत लहानपण गेले. त्याच्याच पावलांवर चालणे शिकले. मोठ्या भावाच्या सावलीत लहानपण गेले, त्याच्याच पावलांवर चालणे शिकले. कधी मित्र बनून धीर दिलास, कधी मित्र बनून धीर दिलास. दादा, तूच माझा खरा आधार झालास. दादा, तूच माझा खरा आधार झालास. आणि माझी 5वी आणि 6वी अत्यंत महत्त्वाची गुरु म्हणजे माझी मैत्री. श्रावणीच्या हास्यात सानिकाची जिद्द मिळाली, श्रावणीच्या हास्यात सानिकाची जिद्द मिळाली. एकीने दुःख हलकं केले, दुसरीने हिंमत दिली. एकीने दुःख हलकं केले, दुसरीने हिंमत दिली. मैत्रीच्या या 2 हातांनी आयुष्य सावरले, मैत्रीच्या या 2 हातांनी आयुष्य सावरले.
श्रावणी सानिका तुम्ही खऱ्या मैत्रीचे सोड. श्रावणी सानिका तुम्ही खऱ्या मैत्रीचे सोड. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण गुरुपौर्णिमा निमित्त इथे सर्वजण जमलेलो आहोत. गुरु आपल्याला कोणत्या क्षेत्रावर कसं जायचे हे शिकवतो. गुरु आपल्याला सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती व्हावी हे आपल्याला शिकवतो. आज आपण सर्व गुरुपौर्णिमेनिमित्त इथे सर्वजण जमलेलो आहोत. सर्वजण इच्छुक आहोत. जगात सर्व नाते होणारे असते नाते मनुष्याचे असते नाते मनुष्याचे. झुकून नमन करतात सारे ते इतिहास लिहिले जातात भविष्याचे. झुकून नमन करतात सारे ते इतिहास लिहिले जातात भविष्याचे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रवास संतोष जाधव वाटते. व्यक्तीचे आराध्य दैवत सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांना वंदन करते. आदरणीय मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग आणि गुरुपौर्णिमेच्या आजच्या या शुभ दिन विश्वातील समस्त गुरुजनांना माझा प्रणाम. आषाढ शुद्ध पौर्णिमेला व्यास गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. याला व्यास पौर्णिमा शिक्षक असतात. पहिले गुरु शिक्षक असतात जे भावी पिढी उत्तम घडवण्याचे कार्य करतात. गुरूंविषयी हा दिवस गुरूंविषयी आदर प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. गुरूंचे महत्त्व कोणालाही व्यक्त करता येणार नाही एवढे नक्कीच करते. विना मान नाही. गुरुविना मान नाही. गुरुच्या कृपेने जगते जीवन त्याहून मोठे दान नाही. त्याहून मोठे दान नाही. सर मानपणीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिलेले आहे. कारण गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून दूर करून ज्ञानाच्या प्रकाशात नेतात. आपले आई वडील आपल्याला जन्म देतात. पण शिक्षक आपल्याला योग्य संस्कार देतात, योग्य ज्ञान देतात आणि जीवन जगण्यासाठी दिशा देतात. आपल्या यशामागे शिक्षकांचे परिश्रम, मार्गदर्शन आणि प्रेरणा असते. म्हणूनच आपण नेहमी आपल्या गुरुजनांचा आदर लागला पाहिजे. आपल्या मनात त्यांच्याबद्दल आदराची व प्रेमाची भावना असली पाहिजे. महर्षी व्यास यांच्या जन्मानिमित्त गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. त्यांनी वेद, पुराणे आणि महाभारत यांसारखे ग्रंथ मानव जातीला म्हणजे ज्ञानाचा आधार. गुरु म्हणजे जीवनाचा आधार. गुरुच दाखवितात यशाचा मार्ग. त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. Friends who guide us and parents is the first teacher who raised us. Good afternoon. My name is Jivika Chavan. I am studying in 8th standard. Respected teachers and my all dear friends. Today we are here to celebrate Guru Purnima. Today is Vyas Purnima, that is known as Guru Purnima. Guru Purnima is also known as Vyas Purnima. It is celebrated on the birth anniversary of sage Ved Vyas. On this day we express our gratitude toward our teachers. Our first teachers is our parents who guides to live, and the second and when we go to the school our teacher guide us. Teacher does not teach only the lessons in the books. They also teach us manners and the difference between right and wrong. That's why we should respect our teachers. At the end, I thank my all teachers to make my future bright, and I will promise you to feel proud of one day. Thank you. तस्मै श्री गुरवे नमः. गुरु म्हणजे केवळ शाळेत शिकवणारे शिक्षक नव्हे, तर आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे, अज्ञानाचा अंधार दूर करून प्रकाश देणारा प्रत्येक व्यक्ती हा आपला गुरु असतो. आई वडील हे आपले
शिक्षक आपल्याला पुस्तकी ज्ञानच देत नाहीत तर चांगले संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि माणुसकीच्या शिकवणे देतात. भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले आहे, कारण देवाची ओळख करून देणारे गुरुच असतात. महर्षी व्यास यांनी वेद, पुराणे आणि महाभारतासारखे महान ग्रंथ निर्माण करून ज्ञानाचा अमूल्य ठेवा मानवाला दिला. म्हणून त्यांच्या जयंतीचा दिवस हा गुरुपौर्णिमा म्हणून मोठ्या आनंद साजरा केला जातो. जय जय महाराष्ट्र. आज देणारा, योग्य मार्ग दाखवणारा हो. आई वडील आपले पहिले गुरु असतात. त्यानंतर शिक्षक आपल्याला शिक्षण, संस्कार आणि जीवनमूल्ये देतात. करण्यासाठी त्वरा सवारीला आमंत्रित करतो. अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा. अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा. आम्ही माती तुम्ही कुंभार, आम्ही माती तुम्ही कुंभार. हवं तसं घडवा. चुकलं असतं आमचं, आम्हा मार्ग नवा दाखवा, आम्हा मार्ग नवा दाखवा. असू द्या सदा तुमच्या आमच्यावरती ज्ञानरूपी छाया. असू द्या सदा तुमच्या आमच्यावरती ज्ञानरूपी छाया. चला सारे बंधूया श्री गुरुराया, चला सारे बंधूया श्री गुरुराया. गुरूंच्या चरणी माझा नमस्कार. तुमच्यामुळे जीवन झाले साकार, तुमच्यामुळे जीवन झाले साकार. शिदोरी तुमच्यामुळे उजळली जीवन डोरी. ज्ञान संस्कृती प्रेमाची शिदोरी तुमच्यामुळे उजळली जीवन डोरी. सर्वांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेचे खूप खूप शुभेच्छा. माझे नाव आराध्या शाजी कोकळे. आज गुरुपौर्णिमा हा पवित्र सण साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम माझ्या सर्व गुरुजनांना माझे वंदन. आजचा हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपले भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचं स्थान दिलं आहे. आपले गुरु आपल्याला ज्ञान, शिस्त, चांगले संस्कार, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास देतात. ते आपल्याला चांगले माणूस आणि आदर्श नागरिक बनवतात. ते आपल्याला घडवतात आणि ते आपल्याला जिंकवतात. ते आपले चांगले मित्रही नाही तर मार्गदर्शक आणि प्रेरक सुद्धा आहेत. त्यामुळे आपण आपल्या शिक्षकांना आदर आणि सन्मान दिला पाहिजे. शेवटी मी एवढंच सांगेन की नतमस्तक होतो गुरुचरणी, ज्ञान फुलते त्यांच्या स्मरणी, आशीर्वाद लाभो जन्मोजन्मी, हीच प्रार्थना अंतःकरणी. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरुदेवो महेश्वरा. सावली गुरु देतात ज्ञानाची सावली. माझ्यासाठी गुरुच माझी मावली. वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, तर हार्दिक शुभेच्छा. आज गुरुपौर्णिमा आहे. आपल्या जीवनात गुरूंना मोलाचे स्थान दिले आहे. ज्ञान देतात. गुरुपौर्णिमा हा सण गुरुबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्याचा आहे. भारतीय संस्कृतीत गुरूंना देवासमान मानले जाते. तसे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. मी जाता एवढेच म्हणेन, गुरु विना ज्ञान नाही, गुरु विना मान नाही. गुरु विना ज्ञान नाही, गुरु विना मान नाही. गुरुच दाखवितो जीवनाचा मार्ग. त्यांना माझा कोटी प्रणाम. गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करू. आपल्या जीवनात गुरुचे गुरूंना ईश्वरांचे स्थान दिलेले आहे. आई वडिलांनंतर आपले पहिले गुरु म्हणजे वडील असतात. ज्ञान. Asmi Sujit Noyekar. I am from 8th standard. Today I am going to speak about the Guru Purnima. Guru Purnima is and we respect and thanks our teachers and gurus. The word guru means a person who guides us from teachers
play an important role in our life. Good values help us to and we express our gratitude towards our teachers and remember their efforts. A teacher not only teaches lessons from books but also teaches us how to become a better human being. Let us always remember करीत आहोत. त्या निमित्ताने मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करते. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता. आपल्या सर्वांच्या जीवनातील गुरूंचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. आई वडिलांनंतर आपले पहिले गुरु शिक्षक असतात, जे भावी पिढी उत्तम घडवण्याचे कार्य करतात. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. मग सर्वांनी मिळून आपल्या गुरुबद्दल आजच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करूया. respected आमच्या उच्च माध्यमिक विभागाकडील सन्माननीय श्री साळुंखे सर, प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षिका सन्माननीय सौ दवडेकर मॅडम, सन्माननीय सौ भोगले मॅडम, सन्माननीय श्री वाघमोडे सर, सन्माननीय श्री गुंडळ सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी विचार केलेला आहे. त्याबद्दल तुमचं आणि तुम्हाला मार्गदर्शन शिक्षकांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुची जी काय प्रॉब्लेम म्हणजे आजच्या ते सर्व देवदेवतांचे गुरु आहेत. जसं की आता म्हटलं तसं मी गुरुचं स्थान अतिशय उच्च आहे, अतिशय उच्च परंपरा आहे. अगदी पांडवांचे गुरु द्रोणाचार्य असो, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव असो, किंवा तुम्हाला शिकवण्यासाठी तुमचे बालपणाचे गुरु असो, सगळ्या गुरूंनी तुम्हाला आपापल्या परीने अतिशय उत्कृष्ट ज्ञान संस्कार देण्याचा सगळ्यात महत्त्वाचे संस्कार तुमच्या आई वडिलांनी केलेले आहेत. ते तुमचे प्रथम गुरु आहेत, त्यानंतर आम्ही आहोत. आणि प्रत्येकाकडून जे काही शिकत असतो तो सगळं आपला गुरु. म्हणजे आपला सहचारी विद्यार्थी जर असला असो, त्यांच्याकडून जरी आपण काय शिकलो तर तोही आपला गुरु असतो. फक्त आपण काय घेतो एखाद्या गुरुकडून ते अतिशय महत्त्वाचं आहे. ज्ञान देणारा जो गुरु नसतो, प्रत्येक गोष्ट आपल्याला जी चांगली गोष्ट शिकवली जाते ती देणारा जो प्रत्येक व्यक्ती तो आपला गुरु असतो. त्यामुळे गुरुचं स्थान जे आहे ते अतिशय उज्ज्वल आहे, उच्च आहे. त्याला तरी कोणी त्याला अडळपद म्हणतो आपण, त्याच्या आपल्या मनातून किंवा आपल्या हृदयातून त्याचं जे स्थान आहे ते कोणी घालून घेऊ शकत नाही. म्हणून जसं म्हणतात, गुरु ईश्वर तात माय गुरुविन जगी थोर काय नव्हे नमा. गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे. तो ईश्वरही तोच आहे, तो वडीलही तोच आहे, आई देखील तोच आहे. आणि अशा गुरुची माहिती सांगण्याची आपली जी परंपरा आहे ती आपण जपली पाहिजे आणि त्याला आणि हे थोडी संक्रमितही केली पाहिजे. जसं तुम्ही आज गेल्या 9वीच्या मुलांनी उत्कृष्ट कार्यक्रम केला होता, तुम्ही हे केलं. आणि ही कायम परंपरा जी आहे ती आपण कायम जपली पाहिजे. पुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाभारत सारखा एक महान ग्रंथ आपल्या या समाजाला दिला आणि समाजामध्ये कसं राहावं, कसं वागावं आणि त्यामुळे समाज कसा पुढे जाईल याचा दृष्टिकोन त्याने समाजासमोर ठेवला. आणि म्हणूनच गुरूंचं महत्त्व हे अखंड राहावं. अगदी प्राचीन काळापासून गुरुकुल जे पद्धत होती त्यावेळेपासून ते आजपर्यंत आणि इथूनही पुढे ही पद्धत सुरू राहील. गुरूंचं महत्त्व जगाला समजू दे आणि त्या दृष्टिकोनातून समाज घडू दे, यासाठी ही आपण गुरुपौर्णिमा काय करत असतो की साजरी करत असतो. पहा, गुरूंचा आदर राखला पाहिजे. निसर्ग आपल्याला सगळं शिकवतो, सगळे नियम आपल्याला शिकवतो आणि पुढं कसं जायचं, कसं राहायचं, कसं वागायचं हे निसर्ग शिकवत असतो. पहिल्यांदा आपल्याला आई आपल्यावरती संस्कार करते आणि ते संस्कार घेऊन आपण पुढे जातो. वडील आपल्याला शिस्त लावतात जीवनामध्ये, म्हणून आपण पुढे जातो. आणि पुढे शिक्षणासाठी आपण ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण इथं शाळेमध्ये येतो. शाळेमध्ये ज्ञान
प्राप्त करतो आणि आपल्या भविष्याची चिंता मिटवण्यासाठी ज्ञान प्राप्ती करून आपण ज्ञानार्जन करून आपण पुढे जात असतो. तर बाय की प्रत्येक गुरु जो आहे हा आपल्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करीत असतो. मार्गदर्शन करीत असताना तो एखादा दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतो. अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम जर कोण करत असेल म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा प्रकाश जर कोण दाखवत असेल तर तुमचा गुरु दाखवतो. गुरुला माझ्या गुरुचे जन्म स्पर्श करणार आहे, कारण गुरु नसतील तर मला परमेश्वर प्राप्ती होणारच नाही आणि गुरुनीच मला परमेश्वर प्राप्ती करून दिलेली आहे. आणि म्हणूनच संत कबीराने देखील म्हटलेलं आहे पहा, म्हणजे गुरुना परमेश्वरापेक्षा जादा महत्व करून दिलेलं आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. पाय की ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवतापेक्षाही जादा महत्व कुणाला दिलेलं आहे? गुरुला महत्व प्राप्त करून दिलेलं आहे. आता कधी कधी काय होतं पाय की गुरु देखील आपल्या शिष्य रामदासांनी गुरु आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी काय केलेलं आहे की एक सोंग घेतलेला आहे. त्यांनी काय केलंय की आंब्यांच्या दिवसामध्ये एक पिकलेला आंबा घेतला आणि आपल्या पायाला बांधला बघा. आणि त्या आंबा पायाला बांधल्यानंतर त्या आंब्यातून तो रस गळू लागलेला होता. आणि लंगडत लंगडत ते काय झाले की आपले शिष्यांच्या जवळ आले आणि म्हटले ते पहा की अरे बाबा माझा पाय तर प्रचंड वेदना होऊ लागलेले आहेत आणि मला असं पाहिजे की एखादा शिष्य माझा जर असेल तर त्यानं जर का तो गळू जो झालेला आहे जर का त्यानं जिभेने चाटला तर ते माझं दुःख पूर्णपणे निघून जाणार आहे. आता शिष्य एकमेकांना कुजबुज करू लागले पहा. ते कुजबुज करू लागले गळू आणि माझ्या जिभेनं मी तरी नाही, मी तरी पुढे जाणार नाही. आणि असं करत करत सगळ्या शिष्यांची परीक्षा त्यांनी घ्यायचं ठरवलं. त्यात कोणीच तयार होईना. कल्याण नावाचा एक त्यांचा एक खरा शिष्य होता पहा. अगदी प्राणार्पण करणारा, गुरुच्या प्रती प्राणार्पण करणारा एक शिष्य होता कल्याण नावाचा. तो पुढे आला आणि म्हटला गुरु तुमची काय मी सेवा करू सांगा. तर गुरु म्हटले की मला फार वेदना होत आहेत, मरण यातना होत आहे. हा गळू तेवढा काय करायचा आहे की त्या गळूतून जे तू गळतो आहे तो जर का जिभेने बाजूला केला तरच माझ्या वेदना कमी होणार आहेत, नंतर वेदना कमी होणार नाही. आणि खरोखरच तो कल्याण नावाचा शिष्य पुढे आला आणि गुरूंचा पाय जो बांधलेला होता फडक्यानं त्यामध्ये काय होता? पिकलेला आंबा होता. तो त्यानं चाटल्याबरोबर कल्याण म्हटला हा तर पूर्ण आहे, यात अमृत आहे म्हटलं. अमृत. सगळे एकमेकांना बघू लागले अमृत आहे, सी 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 हे अमृत आहे असे सगळे जण करायला लागले. तर तो कल्याण म्हणला अरे बाबा हे अमृत आहे अमृत आणि ते आज मला गुरूंच्या कडून मला हे मिळालेलं आहे आणि ते मी कधीही काय करणार नाही, त्याचा त्याग करणार नाही म्हटला. म्हणजे अशा प्रकारे शिष्य सुद्धा असतात आणि गुरु सुद्धा असतात. तुम्हाला माहित आहे हे अशा प्रकारे शिष्य असतात. आणि एकलव्य आणि द्रोणाचार्यांच्या गोष्टीमध्ये काय आहे तर द्रोणाचार्य गुरु कसा होता? कपटी गुरु होता. लक्षात ठेवा. इथं आपल्याला गुरु कसा भेटला, शिष्य कसा भेटला? अतिशय एक चांगला शिष्य भेटला. आणि गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्य यांच्या गोष्टीमध्ये गुरु द्रोणाचार्याला काय करायचं होतं? अर्जुनासारखा धनुर्धर या जगामध्ये दुसरा कोणालाच करायचं नाही असं होतं. मात्र एकलव्य असं एकमेव शिष्य होता की आपल्या गुरुची मातीची मूर्ती तयार केली आणि त्याच्यासमोर तो तपश्चर्येला बसला आणि तपस्या पूर्ण केली. एक दिवस गुरु द्रोणाचार्याने त्याचे शिष्य जंगलामध्ये जात असताना पुढे पुढे जात असताना त्यांच्याबरोबर एक कुत्रा होता आणि तो कुत्रा पुढे पुढे गेल्यानंतर भुंकू लागला, प्रचंड भुंकू लागला. आणि भुंकल्यानंतर त्याचा अचानक आवाज कमी झाला. आवाज काय येत नाही. तो कुत्रा परत आला तेव्हा त्या गुरु द्रोणाचार्यांनी पाहिलं की त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये अशा प्रकारे चपकल बाण बसलेले होते की रक्ताचा एक थेंबही न सांडता त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये बाण घुसलेले होते आणि कुत्र्याचा आवाज बंद झालेला होता. गुरु द्रोणाचार्यांना आश्चर्य वाटलं. अरे बाबा मी फक्त अर्जुनासारखा धनुर्धर या जगात कोणी नाही असं म्हणतो आणि हे बाण मारले कुणी? त्यांना आश्चर्य वाटलं की असा हा शिष्य तयार कुणी केला? ते पुढे जाऊन बघताय तर तो एकलव्य एका झाडाखाली तपस्या करत बसलेला होता. त्यांना दिसला
आणि मग गुरु द्रोणाचार्यांनी त्याला हाक दिली. हाक दिल्याबरोबर त्याला डोळे उघडले. डोळे उघडल्यावर पाहतो तर प्रत्यक्षात त्यांचे स्वतः गुरुच तिथं त्याच्या समोर उभे होते. मातीचा पुतळा ज्याचा तयार करून ज्यांनी तपस्या करून हे ज्ञान प्राप्त केलेलं होतं, आता प्रत्यक्षात त्यांचे गुरु समोर उभे राहिलेले आहेत. त्याला इतका आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात त्यानं त्यांच्या गुरूंच्या चरणी स्पर्श केला. आणि त्यावेळी गुरुदक्षिणा द्यायची पद्धत होती. अर्थातच गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिष्य म्हणून नाकारलेला होतं, कारण तो खालच्या दर्जाचा होता. आणि अशा म्हणजे त्या काही वर्णव्यवस्था होती म्हणा. मग अशा परिस्थितीमध्ये गुरु द्रोणाचार्य त्याच्या समोर उभा राहिले आणि उभा राहिल्यानंतर प्रत्यक्षात एवढा आनंद झाला की त्यानं गुरुचरण स्पर्श केला आणि म्हटला, गुरु तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ. गुरु द्रोणाचार्यांच्या मनामध्ये कपट होतं की अर्जुनासारखा धनुर्धर या जगामध्ये असता कामा नाही. आणि हा धनुर्धर तर फारच का झालेला आहे की त्याच्याही पुढचा धनुर्धर तयार झालेला आहे. म्हणून कपटाने त्याने त्याच्या एकलव्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागितला, जो धनुष्यबाणाची प्रत्यंच्या ओळख होता. या अंगठ्यानं तोच अंगठा एकलव्याने काय केलेला आहे, एकलव्याने गुरु दक्षिणा म्हणून त्याला कुठलाही मागचा पुढचा विचार न करता पडदिशी कट केला आणि गुरु चरणावरती ठेवला. म्हणजे आता पाय की गुरु हे देखील कसे असतात आणि शिष्य कसे असतात याची थोडक्यात तुम्हाला ओळख करून मी दिली. तर आजचा हा दिवस खरोखरच अतिशय चांगला आणि आपल्या जीवनामध्ये गुरूंचा आदर करण्यासाठी, गुरूंच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी, गुरूंच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आजचा दिवस खरोखरच अतिशय चांगला असा दिवस आहे. आणि या दिवशी तुम्ही गुरूंचा आशीर्वाद तुम्ही घेतलेलाच आहे. अतिशय चांगल्या प्रकारे या 9वीच्या विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि इथं माझे 2 शब्द संबोधन